पुण्याच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात अवकाळी पाऊस झाला आणि पुण्यातील पेठांमध्ये तसंच कोथरूड परिसरातील पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला। अचानक आलेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तर शहरातील 11 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। बालेवाडीमध्ये वादळी वाऱ्यामुळे लोखंडी शेड कोसळून एक व्यक्ती जखमी झाली आहे। पावसामुळे पुण्यातील जेएम रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली। 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रिसोड बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेली हळद भिजली आहे। रिसोड बाजार समिती आज 5623 क्विंटल हळदीची या बाजार समितीमध्ये आवक झाली आणि यातील 25 ते 30% भिजली। साताराच्या महाबळेश्वरमध्ये जावळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पावसामुळे पाणी साचलं। परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसामुळे काढणीला आलेली हळद आणि जनावरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान झालं। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि महाड आणि पोलादपूर तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। महाडच्या बाजारपेठेत विक्रेत्यांची तारांबळ उडाली तर आंबा काजू या पिकांसह वीटभट्टी व्यवसायालाही पावसामुळे फटका बसला। सोलापुरातील बार्शी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना फटका बसला। वादळी वारा आणि गारपिटीमुळे द्राक्षांचं मोठं नुकसान झालं असून बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला। जळगावच्या पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकं जमीनदोस्त झाली। आडगाव, सावरखेडे, करमाड, मुदाणे, हनुमंतखेडे, जोगलखेडे आणि तामसवाडीत सौम्य गारपीट झाली, त्यामुळे पिकांसह फळबागांचंही नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांसह आंबा आणि द्राक्षांनाही फटका बसला। नांदेडमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आणि पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। हवेत गारवा आला असला तरी आंब्याच्या बागांचं मात्र नुकसान झालंय। ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागात पाऊस पडतोय। दुपारी कडक ऊन, संध्याकाळी गारवा आणि रात्री मेघगर्जना होते। सह्याद्रीच्या या पट्ट्यातील निसर्गाची विहंगम दृश्य एका शेतकऱ्याने टिपली। सोलापुरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। अक्कलकोटमध्ये बरसलेल्या पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। बीडच्या आष्टी तालुक्यातील खरडगव्हाण इथे मध्यरात्री झालेल्या गारपिटीमुळे कांदा आणि पेरूसह फळबागांचं मोठं नुकसान झालं। काढणीला आलेला कांदा भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे। पिंपरी चिंचवड शहरातही जोरदार पाऊस झाला। दरम्यान पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, तर पावसामुळे आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी, हलक्या सरी बरसल्या आणि वादळी वारा आणि पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला, तर हवामान विभागाने विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि तालुक्यातील भवन, डोंगरगाव, गोळेगाव, पालोद आणि लिहाखेडीसह इतर भागात पावसाच्या सरी बरसल्या। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। लातूर शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला। पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झाल्यानं आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडले। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द, केंद्रा बुद्रुक, वलाना आणि माहेरखेडा या गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला। पावसामुळे उन्हाळी भुईमूग, कांदा आणि मुगांच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव, रेणुकाई, पारद, वालसावंगी, पद्मावती, वडोद आणि तांगडा या गावासह परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू आणि ज्वारी पिकांचं नुकसान झाले। स्थानिक शेतकरी निलेश शिरसेकर यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुघल कारभारामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। प्रशासनाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। 2.5 लाख भरायला तयार असतानाही हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतलं नाही आणि दुसऱ्या रुग्णालयात भरती करताना त्रास झाल्यानं तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाला। संबंधित मृत महिला ही भाजप आमदार अमित गोरखे
यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार अमित गोरखेंनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल करून संबंधित डॉक्टरांना बडतर्फ करण्याची मागणी आमदार गोरखेंनी केली। पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पोहोचले। पुणे पोलिसांकडून रुग्णालयातील कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे। रुग्णालय प्रशासनाने मृत गर्भवती महिलेच्या नातेवाईकांकडून 10 लाख रुपये भरण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आणि याबाबत भिसे कुटुंबियांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला। राज्य महिला आयोगानेही पुण्यातील घटनेची दखल घेतली। महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत रुग्णालयाची चौकशी करून अहवाल सादर करा आणि कारवाई करा असे आदेश महिला आयोगाने दिलेत। तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी जिल्ह्यातील आरोग्य प्रमुखांची बैठक बोलावली। पुण्याचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेमुळे तनिषा यांना आपला जीव गमवावा लागला अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली। सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासन एवढ्या उन्मत्तपणे वागणं अशक्य आहे असाही आरोप त्यांनी केला। रुग्णालयातील घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली। या संदर्भातील अहवाल राज्य सरकारला देण्यात येणार असून आरोपांची चौकशी केली जाईल असंही ते म्हणाले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून डिपेक्स या राज्यस्तरीय चल प्रकल्पांचं पुण्यातील COEP मैदानावर प्रदर्शन भरवण्यात आलं। गेल्या 34 वर्षांपासून अभाविप हे आयोजित करते। यंदा हे डिपेक्स 11 वेगवेगळ्या थीम्सवर आधारित असणार आहे। कुर्ल्यातील फिनिक्स मॉलमधील फूड कोर्टला भीषण आग लागली। आगीनंतर मॉलमधील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एकच धावपळ उडाली। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात मुख्यमंत्री समिती नेमणार आहे आणि अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली। खोबरेकर समितीच्या अहवालात वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। सतीश उर्फ खोक्या भोसलेने बीड जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला। शिरूरच्या दिवाणी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नव्याने जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून या अर्जावर 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे। कल्याण ग्रामीण मतदारसंघातील 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईकांनी विरोध केला। त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित भौगोलिकदृष्ट्या या 14 गावांचा समावेश व्यावहारिक होणार नाही असं मत व्यक्त केलं। बीड जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीच्या घटनेसंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। कारागृह प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरनं सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडेंसह इतर बंदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। फोन लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याचं समोर आलं। महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातल्या रामटेकगड मंदिरातील 635 मीटर लांबीच्या रोपवेचा विकास, संचालन आणि देखभालीसाठी 151 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली। दरम्यान रोपवे प्रकल्प विकासामुळे परिसरातील आर्थिक आणि पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला। अंजली दमानिया यांनी मराठा उद्योजक मनोज जरांगे यांची भेट घेतली। अंतरवाली सराटीत जाऊन दमानिया यांनी जरांगेंची विचारपूस केली। या भेटीदरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही उपस्थित होते। केंद्राकडे प्रलंबित असलेल्या रोजगार हमी योजनेचा निधी तात्काळ राज्याला मंजूर करावा अशी मागणी करत मंत्री भरत गोगावले यांनी मागणी केलेली आहे। गोगावलेंनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेत ही मागणी केली। भोर तालुक्यातील रायरेश्वर पठार या पवित्र मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि याच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। दरम्यान संभाजी भिडे गुरुजींनी या मंदिराला भेट दिली। अंबादास दानवेंनी इम्तियाज जलील यांची सदिच्छा भेट घेतली आहे। अंबादास दानवेंनी ईद निमित्त जलील यांना शुभेच्छा दिल्या। दोघांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत यांचा फोटो गायब झालाय। दरम्यान तानाजी सावंत हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते असून त्यांचं काम चांगलं आहे। कार्यकर्त्यांकडून चुकून फोटो लावायचा राहिला असेल असं म्हणत नीलम गोरेंनी स्पष्टीकरण दिलं। मी उद्धव ठाकरेंवर काही बोलणार नाही, मी बोललो की त्यांच्या खूप जिवारी लागतं असं म्हणत उपसभापती नीलम गोरेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली। दरम्यान तानाजी सावंत पक्षात नाराज नसल्याचंही नीलम गोरे म्हणाल्या। बोगस मतदार यादीवरनं सुप्रीम कोर्टात याचिका असताना अजित पवारांकडून निवडणूक लावण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा गंभीर आरोप साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला।
सांगोल्यात शिवसेना उभाटा पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार दीपक साळुंके भाजपच्या वाटेवरती आहेत. दीपक साळुंके यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं चंगी स्वागत करण्यात आलं. संसदेत वकफ सुधारणा विधेयकावर झालेल्या चर्चेत राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सुप्रिया सुळे सहभागी झालेले नाही आणि तिन्ही खासदारांनी भूमिका न मांडल्यानं मालेगावमधील मुस्लिम बांधवांनी नाराजी व्यक्त केली. दाल में कुछ काला है अशा शब्दात माजी आमदार आसिफ शेख यांनी महाविकास आघाडीमधल्या नेत्यांवर निशाणा साधला. वकफ सुधारणा विधेयकावरनं उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपची नेमकी भूमिका काय आहे असा सवाल विचारत भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. वकफ बिलाचा हिंदुत्वाशी संबंध काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. बीडच्या कंकालेश्वर मंदिराच्या 12 एकर जागेवर वकफने ताबा घेतल्याचा दावा अमित शहा यांनी संसदेत केला होता आणि त्यानंतर आता कंकालेश्वर चर्चेत आलं असून हिंदू पक्षकार आणि मुस्लिम पक्षकारांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. वकफ सुधारणा बिलाचा वंचित बहुजन आघाडीकडून विरोध करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वंचितच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. वकफ बिलासाठी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप वंचितने केला. महंत रामगिरी महाराजांनी वकफ सुधारणा बिलाचं स्वागत केलंय. वकफचा कायदा मुळातच संविधान विरोधी असून भारतीय संविधान हे जर सर्व धर्मीयांशी समभाव ठेवत असेल तर एका धर्मासाठी असं विशिष्ट अधिकार देणं हे मुळात संविधानाच्या विरोधात असल्याचं रामगिरी महाराज म्हणाले. नाशिकमध्ये एका कार चालकांचा उन्माद बघायला मिळाला. कार रिव्हर्स घेताना या कार चालकाने इतर वाहनांना जोरदार धडक दिली. पोलीस जाब विचारायला आले असता कार न थांबवता कार चालकाने पळ काढला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. छत्रपती संभाजीनगरच्या भागाठाण, आगाठाण, चिंचखेड ग्रुप या ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाचा पतीच ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असल्याचा प्रकार समोर आला. सरपंच महिलेचा पती हॉटेलमध्ये बसून सरपंच पत्नीची सही करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. गोंदियाच्या आमगाव शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवरती आलेत. आंबेडकर चौक ते कामठा चौकापर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली. दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन घेतलं जातं. दरम्यान आता मिरचीची तोड अंतिम टप्प्यात आली असून मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी संकटीत सापडला. हिंगोलीत सध्या उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे. अशातच जंगलातील ओढ्या नाल्यांचं पाणी आटल्यानं वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागते. त्यामुळे वन विभागाने कृत्रिम पाणवठणमध्ये टँकरद्वारे पाणी सोडलं. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कोंबळी आणि खांडवी या परिसरातील शेतकऱ्यांनी पाटेवाडीतील नियोजित MIDCला विरोध केला. शेतजमीन बचाव कृती समितीच्या वतीनं आंदोलन करत MIDCला विरोध दर्शवला. पालघरमधील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही यासाठी मनसेकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जाते. आणि अशातच पालघरच्या वाडामधील SBIच्या शाखेत मनसे कार्यकर्त्यांनी मराठी भाषिक कर्मचाऱ्यांनाच दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला. यावेळी मनसे पदाधिकारी आणि मराठी भाषिक कर्मचाऱ्यांमध्येच बाचाबाची झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीवरून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी बौद्ध समाजाने केली आहे. रावेरमधील बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. मिरज तालुक्यातील बेळंकी इथे गेल्या 1.5 महिन्यांपासून गटाराच्या प्रश्नावरून त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी गटाराशेजारी रांगोळी काढून त्याला हार घालून ग्रामपंचायतीच्या कारभाराचा सन्मान केला. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात यावी या मागणीकरता एका शेतकऱ्याने जिवंत समाधी आंदोलन केलं. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाळी यांनी आपल्या शेतात वडिलांच्या समाधीजवळ मोठा खड्डा खणून त्याच खड्ड्यात बसून समाधी आंदोलन केलं. BSNL कर्मचाऱ्यांचं पेन्शन कायमस्वरूपी सुरू ठेवावं यासाठी विविध प्रलंबित मागण्यांकरता वाशिममधील ऑल इंडिया BSNL DOT पेन्शनर्स असोसिएशन आणि इतर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आगमनाआधी यवतमाळमध्ये उभाटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी किशोर इंगळे, पिंटू शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील तब्बल 296 ग्रामसेवक बेकायदेशीरपणे वेतन आणि प्रवास भत्ता घेत असल्याचा प्रकार माहिती अधिकारातनं उघडकीस आला. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कवठाशेत शिवारात अंगावर वीज पडून शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झालेला आहे. चंद्रविलास काठोळे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. महाड MIDC मधील एका बंद कंपनीला भीषण आग लागली. कंपनी बंद असल्यानं सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीचं मोठं नुकसान झालंय. अमरावती नागपूर मार्गावर मोजरी इथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात 78 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली. अमरावती जिल्ह्यातील असदपूर अंतर्गत येणाऱ्या मौजे रायपूरच्या शेत शिवारात महावितरणच्या डिपीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. या आगीत बांबू, स्प्रिंकलर पाईप आणि इतर शेतीचं साहित्य जळून खाक झालं. यामध्ये शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दिल्लीच्या नेहरू प्लेस परिसरातील पोलीस गोदामात ठेवलेल्या वाहनांना आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.